ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। जयंत पाटलांच्या विरोधी गटात फूट, अस्वस्थ नेत्याची आघाडीतून बाहेर पडण्याची घोषणा। उरण ईश्वरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर स्थानिक विकास आघाडीत बॉम्ब फुटला। ईश्वरपूर शहराच्या राजकारणात दीर्घकाळापासून माजी मंत्री विद्यमान आमदार जयंत पाटील यांचे कट्टर विरोधक मानले जाणारे विकास आघाडीचे ज्येष्ठ सदस्य माजी नगरसेवक यलियन शहा यांनी आज विकास आघाडीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला। प्रामाणिकपणा आणि निष्ठेचा अपमान होत असल्याची खंत मनाला खोलवर वेदना देत असल्याने त्यांनी राजीनाम्यात म्हटलं आहे। यलियन शहा हे दीर्घकाळ विकास आघाडीच्या कार्यात सक्रिय होते। विकास आघाडीचे अध्यक्ष विक्रम पाटील यांच्याकडे त्यांनी आज राजीनामा सुपूर्द केला। शहा यांनी पत्रात म्हटलं आहे की विकास आघाडी हीच माझी कुंडली, माझं विचार मंदिर आणि माझं ध्येय राहील। अनेक वर्षापासून मी आघाडीशी निगडीत राहून कार्य केलं, मात्र सद्यस्थितीत काम करणं शक्य नाही। हा निर्णय वेदनादायी असला तरी परिस्थितीपुढे विवश होत हा निर्णय घेत आहे। मी यापुढेही शहराच्या विकासासाठी आणि जनतेच्या हक्कासाठी निष्ठेने कार्य करीत राहीन। दरम्यान नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकास आघाडीकडून प्रभाग 6 मधून ते दावेदार होते, परंतु अलीकडे आघाडीच्या ज्या काही बैठकी झाल्या त्यात त्यांना एकदाही निमंत्रण देण्यात आलं नसल्याचं समजतं। ते स्वतः 2 वेळा आणि त्यांच्या पत्नी लताबाई एकदा नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या। 2017च्या निवडणुकीत वैभव पवार यांच्या उमेदवारीसाठी त्यांना आग्रह करून अर्ज माघार घेण्यास सांगितलं आणि स्वीकृत नगरसेवक करण्याचा शब्द दिला होता, परंतु तोही पाळला नाही। लोकनेते राजाराम बापू पाटील यांच्या काळापासून ते राजकारणात सक्रिय आहेत। त्यावेळी ते पाटील सदस्य होते। दिव्यंगत भाजपचे नेते अशोक पाटील यांच्यासोबत ते पार्टीतून बाहेर पडले आणि आज तागायत जयंत पाटील यांच्या विरोधात सक्रिय राहिले आहेत। शहांची समजूत काढू। विकास आघाडीचे संस्थापक विक्रम पाटील यांनी सांगितलं की शहा हे आघाडीचे संस्थापक सदस्य आहेत। त्यांनी आघाडीसाठी खूप खस्ता खाल्ल्या आहेत। त्यांच्यावर अन्याय झालाय हे खरं आहे, त्यांची समजूत काढू। नेमकं काय होतंय जाणून घेण्यासाठी पाहत रहा तिचा जागर न्यूज।